नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण लॉचं सिरीज पाहत आहोत। त्यातील अनेक क्रमवार कलमांचा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। यानंतर आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं जे की प्रकरणांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे प्रकरण 16 पासून त्यांची सुरुवात होते मित्रांनो। आणि अनेक कलम याच प्रकरणावर आपल्याला परीक्षेमध्ये अनेकदा प्रश्नही आलेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे प्रकरण 16। प्रकरण 16 नंतरचे पण प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने हा प्रकरण 16 पासूनचे प्रकरण जेवढे काही आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते त्यावर डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत आणि कन्सेप्च्युअल प्रकरण म्हणून हे प्रकरण 16 ओळखलं जातं। आणि मित्रांनो, जी की कलम अतिशय महत्त्वाची आहेत व तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून ती पाठवावीत आणि त्याची शिक्षाही तुम्हाला पाठवावी, अशा कलमाची शिक्षा मी त्याच्या समोरच लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पाठ होऊन जाईल। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण हा टॉपिक आज करून घेऊया। तर मित्रांनो, प्रकरण 16 आहे मानवी शरीरास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी किंवा जीवितास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी। मानवी शरीरास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी किंवा जीवितास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी। यापूर्वी डायरेक्टली प्रकरणावरही प्रश्न आलेले आहेत। तर प्रकरण 15 जर बघितलं तर धर्मासंबंधीचे अपराध आहेत मित्रांनो, आणि प्रकरण 16 मानवी शरीरास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी किंवा जीवितास बाधक होणाऱ्या अपराधाविषयी। तर आपण सविस्तर कलम पाहूत आणि जे की अतिशय महत्त्वाची कलम आहेत त्यांच्या पुढील शिक्षाही लगेच पाहून घेऊ। चला तर पाहूया। कलम 299 सदोष मनुष्यवध यावर अनेक वेळेस प्रश्न आलेत, कारण हा संपूर्ण खून आणि सदोष मनुष्यवध हा कन्सेप्टचा टॉपिक आहे मित्रांनो। तुम्हाला मी त्यानंतर क्रमवारही घेणारच आहे कलम, त्यामध्ये आपल्याला हे सर्व काही पाहायचं आहे। कलम 299 सदोष मनुष्यवध, कलम 300 खून, कलम 301 इच्छित माणसाऐवजी दुसऱ्याचा सदोष मनुष्यवध घडविणे, कलम 203 न खुनास शिक्षा दिलेली आहे। तर ती शिक्षा काय आहे? जन्मठेप, आजन्म कारावास किंवा फाशी। जन्मठेप किंवा आजन्म कारावास किंवा फाशी खुनास शिक्षा। कलम 302 न खुनास शिक्षा दिलेली आहे। तर पुढे कलम 303 आजन्म कारावास भोगत असलेल्या आरोपीने खून केल्यास शिक्षा। कलम 303 आहे ते आजन्म कारावास शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने खून केल्यास शिक्षा, तर ती शेवटची मृत्यूदंडच आहे, फाशी किंवा मृत्यूदंडच आहे। तर 304 खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा आहे। खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा 304 न देण्यात आलेली आहे। तर ती शिक्षा आहे जन्मठेप किंवा 10 वर्ष अधिक दंड। तर पुढे कलम 304 अ निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे, 304 ए निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे, तर त्याला शिक्षा आहे 2 वर्ष किंवा दंड किंवा दोन्हीही। तर पुढील आहे मित्रांनो कलम 304 बी हुंडाबळी। हे अतिशय महत्त्वाचा कलम आहे। कलम 304 बी हुंडाबळी, याला शिक्षा किती आहे मित्रांनो? 7 वर्ष कारावास किंवा जन्मठेप। तर पुढील पाहूया कलम 305 अल्पवयीन मुलीस अगर वेड्या इसमास आत्महत्या करण्यास चिथावणी देणे। या कलम 305 ला शिक्षा आहे फाशी किंवा जन्मठेप किंवा 10 वर्षापर्यंत कारावास अधिक दंड। कलम 306 आत्महत्येस चिथावणी देणे। कलम 306 आत्महत्येस चिथावणी देणे, याला शिक्षा आहे मित्रांनो 10 वर्ष अधिक दंड। पुढील कलम आहे मित्रांनो कलम 307 खुनाचा प्रयत्न करणे।
307. आणि जर दुखापत झाली, खून करण्याच्या प्रयत्नामध्ये दुखापत झाली, जन्मठेप किंवा 10 वर्ष कारावास. आणि जर दुखापत नाही झाली तर 10 वर्ष कारावास अधिक दंड. खून करण्याच्या प्रयत्नाला शिक्षा आहे मित्रांनो. दुखापत जर झाली तर 7 वर्ष दंड आणि दोन्हीही. तर 308 ला शिक्षा म्हणजे 308 सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे याला शिक्षा आहे 7 वर्ष दंड, 7 वर्ष कारावास, दंड आणि दोन्हीही मित्रांनो. 7 वर्ष कारावास, दंड आणि दोन्हीही. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. कलम 309 आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. 1 वर्ष कारावास, दंड आणि दोन्ही शिक्षा आहे 309 ला. तर 310 ठगणे याला शिक्षा आहे मित्रांनो 310 नुसार. ठग 310 आणि ठगची व्याख्या आहे 310. आणि 311 याला शिक्षा दिलेली आहे 311 ने. तर 311 ला शिक्षा आहे जन्मठेप अधिक दंड, द्रव्यदंड किंवा दंड. तर पुढील काही कलम आहेत मित्रांनो, त्यांचा विषय असा आहे: गर्भस्राव घडवून आणणे, अजात गर्भजीवांना दुखापत पोहोचविणे, अर्भकांना उघड्यावर टाकणे आणि अपत्य जन्माची लपवणूक करणे याविषयीची कलम आहेत. तर पुढील कलम आहेत कलम 312 गर्भस्राव घडवून आणणे याला शिक्षा आहे मित्रांनो 7 वर्ष कारावास किंवा दंड. कलम 313 स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भस्राव घडवून आणणे याला शिक्षा आहे मित्रांनो जन्मठेप किंवा 10 वर्ष कारावास किंवा दंड. तर पुढील कलम आहे कलम 314 गर्भस्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे या कलमास 10 वर्ष कारावास अधिक दंड अशी शिक्षा आहे मित्रांनो. तर कलम 315 मुलं जिवंत जन्माला येण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा जन्मानंतर त्यास मृत्यू घडून आणण्याच्या उद्देशाने केलेली कृती या 315 ला शिक्षा आहे 10 वर्ष कारावास किंवा दंड. पुढील आहे मित्रांनो कलम 316 सदोष मनुष्यवध यात मोडणाऱ्या या कृतीद्वारे स्पंदन पावणाऱ्या अजात गर्भजीवाचा मृत्यू घडवून आणणे. अजात गर्भजीवाचा मृत्यू घडवून आणणे. कलम 316 ला शिक्षा आहे 10 वर्ष कारावास किंवा दंड. कलम 317 आहे मित्रांनो 12 वर्षाखालील मुलाला त्याचे आई वडिलांनी किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघड्यावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे. किती वर्षाखालील मुलगा आहे? 12 वर्षाखालील मुलाला त्याचे आई वडिलांनी किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघड्यावर टाकणे किंवा त्याचा परित्याग करणे. तर याला शिक्षा आहे 7 वर्ष कारावास तसेच द्रव्यदंड किंवा दोन्हीही. कलम 318 मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे. कलम 318 तर याला शिक्षा आहे 2 वर्ष कारावास, द्रव्यदंड तसेच दोन्ही शिक्षा आहेत मित्रांनो. तर पुढे कलम 319 दुखापत करणे. कलम 319 दुखापत करणे. कलम 320 जबर दुखापत करणे. जबर दुखापत करणे आणि या जबर दुखापतीमध्ये 8 प्रकारच्या दुखापती आहेत मित्रांनो. 8 प्रकारच्या दुखापती आहेत, त्यांचा समावेश जबर दुखापतीमध्ये केलेला आहे. ज्यावेळेस आपण विश्लेषणात्मक कलम पाहू त्यावेळेस मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगेन. पुढे कलम 321 इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे. इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे. तर या कलम 321 ला शिक्षा आहे मित्रांनो 10 वर्ष कारावास, 1000 रुपये दंड आणि दोन्ही.
मित्रांनो, 1 वर्ष कारावास, 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही आहे. कलम 322 इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे. इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे 3 वर्ष कारावास, दंड तसेच दोन्हीही. कलम 323 इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा. पुढील कलम आहे कलम 324 घातक हत्याराने किंवा साधनाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे. तर पुढील कलम आहे मित्रांनो कलम 325 इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवल्याबद्दल शिक्षा. तर शिक्षा आहे 7 वर्ष कारावास किंवा दंड. अधिक दंड आहे किंवा नाही, अधिक दंड आहे. पुढील कलम आहे कलम 326 घातक हत्याराने किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे. याला शिक्षा आहे मित्रांनो 326 ला जन्मठेप, तसेच जन्मठेप किंवा 10 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 326A किंवा अ. कलम 326A ऍसिड इत्यादीचा वापर करून जबर दुखापत करणे, 10 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 326B स्वेच्छेने ऍसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे, तर याला शिक्षा आहे 5 ते 7 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 327 मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, 10 वर्ष कारावास तसेच दंड. कलम 328 अपराध करण्याच्या उद्देशाने विष इत्यादीच्या साह्याने दुखापत पोहोचवणे, शिक्षा आहे 10 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 329 मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे, याला शिक्षा आहे मित्रांनो जन्मठेप किंवा 10 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 330 कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याला शिक्षा आहे. 330 ला शिक्षा 7 वर्ष व दंड. कलम 331 कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, याला शिक्षा आहे. कलम 331 ला शिक्षा आहे 10 वर्ष कारावास व द्रव्यदंड. 10 वर्ष कारावास व द्रव्यदंड. कलम 332 लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, 5 वर्ष कारावास अधिक दंड तसेच दोन्हीही. कलम 333 कलम आहे मित्रांनो, कलम 333 चालू आहे आपलं. कलम 333 लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे, 10 वर्ष कारावास अधिक दंड. 334 कलम 334 प्रक्षोभकारामुळे इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, 1 महिना कारावास 500 रुपये दंड दोन्ही. कलम 335 प्रक्षोभकारामुळे इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे, 4 वर्ष कारावास अधिक 2000 रुपये दंड तसेच दोन्ही. कलम 336 इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे, याला शिक्षा आहे 336 ला 3 महिने कारावास 250 रुपये दंड व दोन्ही. कलम 337 आयपीसीतील कलम 337 इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे, 6 महिने कारावास 500 रुपये दंड व दोन्ही. कलम 338 इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत
सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोहोचवणे याला शिक्षा आहे 338 ला 2 वर्ष कारावास 1000 रुपये दंड दोन्ही. आता पुढील कलम गैरनिरोध व गैरपरिरोध यांच्या विषयीचे आहेत मित्रांनो. गैरनिरोध व गैरपरिरोध यांच्या विषयीचे आहेत. तर कलम 339 गैरनिरोधाची व्याख्या कलम 339 ने सांगितलेली आहे. तर कलम 340 ने गैरपरिरोधाची व्याख्या सांगितलेली आहे. तर कलम 341 ने गैरनिरोधाबद्दल शिक्षा दिलेली आहे. गैरनिरोधाची शिक्षा काय? 1 महिना कारावास 500 रुपये दंड व दोन्ही. तर कलम 342 ने गैरपरिरोधाबद्दल शिक्षा सांगितलेली आहे. ती शिक्षा आहे मित्रांनो 1 वर्ष कारावास 1000 रुपये दंड व दोन्ही ही शिक्षा. अशा पद्धतीने 342 पर्यंत कलम आपण सांगितलेली आहेत. पुढील कलम पाहूया. कलम 343 3 दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपरिरोध याला शिक्षा आहे मित्रांनो 2 वर्ष कारावास अधिक दंड किंवा दोन्ही. कलम 344 10 दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपरिरोध करणे याला शिक्षा आहे 3 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 345 जिच्या मुक्ततेसाठी प्राधिलेख काढण्यात आलेला आहे अशा व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध करून ठेवणे याला शिक्षा आहे मित्रांनो 2 वर्ष शिक्षा. 346 कलम 346 गुप्तस्थळी गैरपरिरोध याला शिक्षा आहे 2 वर्ष. कलम 347 मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैरपरिरोध करणे याला शिक्षा आहे 347 ला 3 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 348 कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैरपरिरोध करणे याला शिक्षा दिलेली आहे मित्रांनो 3 वर्ष कारावास अधिक दंड. पुढील मित्रांनो फौजदारी पात्र बल प्रयोग व हमला याविषयीची कलमाचं वर्णन पुढील कलमात सांगितलेलं आहे. तेही आपण पाहणार आहोत. कलम 349 बलप्रयोग 349 बलप्रयोग. तर 350 फौजदारी पात्र बलप्रयोग. तर कलम 351 हमला. कलम 352 गंभीर प्रक्षोभ कारण नसताना एरवी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करण्याबद्दल शिक्षा. तर या 352 ला शिक्षा आहे मित्रांनो 3 महिने कारावास 500 रुपये दंड व दोन्ही. कलम 353 आहे लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे याला शिक्षा आहे 5 वर्ष कारावास अधिक दंड व दोन्ही. पुढील आहे कलम 354 स्त्रियांचा किंवा स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला करणे किंवा फौजदार पात्र बलप्रयोग करणे याला शिक्षा आहे 1 वर्ष ते 5 वर्ष कारावास अधिक दंड. पुढील आहे कलम 354 ए. कलम 354 ए लैंगिक सतावणूक व लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा. 354 ए 3 वर्ष कारावास अधिक दंड व दोन्ही. 354 बी स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे शिक्षा आहे मित्रांनो 3 वर्ष ते 7 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 354 क किंवा सी चोरून अश्लील चित्रण करणे याला शिक्षा आहे 3 ते 7 वर्ष कारावास अधिक दंड. तर कलम 354 डी किंवा ड चोरून पाठलाग करणे स्त्रीचा चोरून पाठलाग करणे याला शिक्षा आहे 5 वर्ष कारावास अधिक दंड. तर कलम 355 आहे मित्रांनो गंभीर प्रक्षोभ कारण नसताना एरवी एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्याच्या उद्देशाने हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे याला शिक्षा आहे 2 वर्ष शिक्षा म्हणजे 2 वर्ष कारावास अधिक दंड व दोन्ही. पुढील कलम आहे मित्रांनो 356
कलम 356 एखाद्या व्यक्तीने जवळ बाळगलेल्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे याला शिक्षा आहे 2 वर्ष कारावास अधिक दंड व दोन्हीही. तर पुढील कलम आहे कलम 357 एखाद्या व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे याला शिक्षा आहे 1 वर्ष अधिक 1000 रुपये दंड व दोन्हीही. पुढील कलम आहे 358 गंभीर प्रक्षोभक कारणावरून हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे 1 महिना कारावास शिक्षा आहे 200 रुपये दंड व दोन्हीही. तर पुढील काही कलमामध्ये आता अपनयन, अपहरण, गुलामगिरी व वेठबिगारी या वेगवेगळ्या अपराधासाठी हे पुढील काही कलमामध्ये या अपराधांचं वर्णन आहे. कलम 359 अपनयन. कलम 360 भारतातून अपनयन करणे. हे अपनयन म्हणजे काय माहिती आहे का, तर किडनॅपिंग वगैरे करणे, परंतु किडनॅपिंग म्हणजे फक्त लहान मुलांचे असते. आता अपनयन म्हणजे ते चोरून म्हणजे एखाद्या व्यक्तीला बळजबरीनं त्याला अडवून ठेवणे किंवा त्याचं भारतातून बाहेरही त्याला घेऊन जाणे किंवा मग तिकडे किडनॅपिंग करणे. आपण साध्या भाषेत त्याला किडनॅपिंग म्हणतो, तर मराठीत त्याला अपनयन म्हणतात. कलम 359 अपनयन. कलम 360 भारतातून अपनयन करणे. कलम 361 कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे. कलम 362 अपहरण. अपनयन आणि अपहरण 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो, त्याही सांगेन मी तुम्हाला क्रमवार कलम पाहता म्हणजे विश्लेषणात्मक कलमामध्ये. आधी आपण क्रमवार कलम पाहून घेऊया. कलम 362 आहे अपहरण. कलम 363 अपनयनाबद्दल शिक्षा. 7 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 363 भीक मागण्यासाठी अज्ञान व्यक्तीचे अपनयन करणे किंवा तिला विकलांग करणे याला शिक्षा आहे 10 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 364 खून करण्यासाठी अपनयन करणे किंवा अपहरण करणे शिक्षा आहे 10 वर्ष कारावास अधिक दंड किंवा जन्मठेप ही आहे याला. कलम 364 कलम 364 ए किंवा खंडणी करता वेगवेगळ्या कारणासाठी चोरून नेणे एखाद्या व्यक्तीला जन्मठेप किंवा 10 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 365 गुप्तपणे व गैरमार्गाने एखाद्या व्यक्तीस परिरुद्ध करण्याकरिता तिचे अपनयन करणे किंवा अपहरण करणे किंवा तिला प्रक्षोभित करणे. कलम 365 आहे. कलम 366 विवाह इत्यादीची सक्ती करण्यासाठी स्त्रीचे अपनयन किंवा अपहरण करणे किंवा तिला प्रक्षोभित करणे. कलम 366 आहे अज्ञान मुलगी अनैतिक कृत्यासाठी मिळविणे. कलम 366 आहे परकीय देशातून मुलीची आयात करणे. कलम 367 आहे एखाद्या व्यक्तीस जबर दुखापत पोहोचवणे, तिला गुलाम करणे इत्यादीसाठी तिचे अपनयन किंवा अपहरण करणे. कलम 338 अपनयन किंवा अपहरण केलेल्या व्यक्तीला गैरपणे लपवणे किंवा परिरुद्ध करून ठेवणे. पुढील कलम आहे मित्रांनो 369 10 वर्षाखालील बालकाच्या अंगावरील मालमत्ता चोरण्याच्या उद्देशाने त्याचे अपनयन किंवा अपहरण करणे. तर कलम 370 आहे व्यक्तीचा अपव्यापार करणे. कलम 370 व्यक्तीचा अपव्यापार करणे. तर कलम 370 अपव्यापार केलेल्या व्यक्तीची पिळवणूक करणे. 371 गुलामाचा नित्यर्ष व्यवहार करणे. कलम 372 वेश्या व्यवसाय इत्यादी प्रयोजनार्थ अज्ञान व्यक्तीची विक्री करणे. कलम 373 वेश्या व्यवसाय इत्यादी प्रयोजनार्थ अज्ञान व्यक्तीची खरेदी करणे. कलम 374 बेकायदेशीर वेठबिगारी. तर कलम 375 आहे मित्रांनो बलात्कार.
कलम 375 आहे बलात्कार. कलम 376 बलात्कारासाठी शिक्षा किती आहे तर 7 वर्ष कारावास किंवा जन्मठेप अधिक दंड. आता ही शिक्षा बदललेली आहे. वेगवेगळे कायदे स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि दिशा सारखा कायदा आलेला आहे आणि 21 दिवसामध्ये फाशीची शिक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. ज्यावेळेस आपल्याला ती माहिती मिळेल किंवा मग ज्यावेळेस आपल्या पुस्तकाच्या रूपामध्ये ती माहिती येईल त्यावेळेस आपण तेही अपडेट करंट म्हणून तेही त्यावरही एक व्हिडिओ आपण नक्की बनवणार आहोत. जी जुनी शिक्षा आहे तीच परीक्षेच्या दृष्टीने आजही आपल्याला महत्वाची आहे आणि जर करंट रिलेटेड ती विचारली दिशा कायद्यावर मग त्यावेळेस आपण चालू घडामोडीच्या वेगवेगळ्या मासिकातून तेही आपण कंप्लीट करू शकतो. तर पुढे आहे 376A पीडित व्यक्तीच्या मृत्यूस कारण ठरणे किंवा तिची टिकून राहणारी वनस्पतिक अवस्था होण्यास पर्यावरण होणे यासाठी शिक्षा आहे जन्मठेप किंवा फाशी. कलम 376 ब 12 वर्ष वयाखालील महिलेवर बलात्कार केल्यानंतर शिक्षा आहे मित्रांनो फाशी. कलम 376 ब फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक समागम तर याला शिक्षा आहे 2 ते 7 वर्ष शिक्षा. कलम 376 क प्राधिकारी व्यक्तीने लैंगिक समागम करणे याला शिक्षा आहे 5 ते 10 वर्ष कारावास तसेच दंड. कलम 376 डी सामूहिक बलात्कार याला शिक्षा आहे फाशी जन्मठेप तसेच दंडही आहे. कलम 376 डी ए म्हणजे ड आणि ए उपकलम आहे ड आणि ए 16 वर्षाखालील महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याबद्दल शिक्षा फाशीच आहे मित्रांनो. कलम 376 ड ब 12 वर्षाखालील महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याबद्दल शिक्षा फाशीच आहे. तर वरील इत्यादी अपराधाची जर पुनरावृत्ती झाली तर जन्मठेप किंवा डायरेक्टली फाशीच आहे. पुढील आहे अनैसर्गिक अपराधाविषयी. तर कलम 377 हे अतिशय महत्वाचा कलम आहे. यावर अनेक वेळेस परीक्षेत आयोगाने विचारलेले आहेत प्रश्न. तर 377 अनैसर्गिक अपराध आहे आणि त्याची शिक्षा आहे 10 वर्ष कारावास किंवा जन्मठेप तसेच दंडही आहे. तर पुढील प्रकरण आहे मित्रांनो प्रकरण 17 मालमत्तेच्या विरोधी अपराधाविषयी. प्रकरण 17 मालमत्तेच्या विरोधी अपराधाविषयी. तर कलम 378 आहे मित्रांनो चोरी. कलम 378 आहे चोरी. कलम 379 चोरीबद्दल शिक्षा आहे आणि ती किती आहे 3 वर्ष कारावास अधिक दंड किंवा दोन्ही. आता 380 राहते घर इत्यादी मध्ये चोरी करणे 7 वर्ष कारावास अधिक दंड. कलम 381 कारकुनाने किंवा चालकाने मालकाच्या ताब्यातील किंवा कब्जातील मालमत्ता चोरी करणे 7 वर्ष कारावास अधिक दंड आहे. तर पुढील कलम आहेत कलम 382 चोरी करण्यासाठी मृत्यू दुखापत किंवा निरोध घडून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे म्हणजे एखादा खून करून चोरी करणे 382 आहे. याला शिक्षा आहे 10 वर्ष कारावास अधिक दंड. पुढे बलात्ग्रहणाविषयी कन्सेप्ट विषयी काही कलम आलेली आहे तेही पाहून घेऊया. कलम 383 बलात्ग्रहण. कलम 384 बलात्ग्रहणाबद्दल शिक्षा 3 वर्ष कारावास अधिक दंड किंवा दोन्ही. कलम 385 बलात्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला क्षती पोहोचवण्याची भीती घालणे 385 आहे मित्रांनो ते. तर पुढील कलम आहे 386 एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत करण्याची भीती घालून बलात्ग्रहण करणे. कलम 378 बलात्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती घालणे. कलम 388 मृत्यू किंवा आजीव कारावास इत्यादी शिक्षास पात्र अशा अपराधाचा आरोप करण्याची धमकी देऊन बलात्ग्रहण करणे. कलम 389 बलात्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तिने अपराध केल्याचा आरोप करण्याची भीती घालणे. पुढे आहे जबरी चोरी मित्रांनो. तर 390 आहे मित्रांनो जबरी चोरी.
जबरी चोरी केव्हा ठरते, बलात्ग्रहण हे जबरी चोरी केव्हा ठरते, हे पण 390 सांगितलेलं आहे. तर 391 आहे दरोडा, 392 आहे जबरी चोरीबद्दल शिक्षा 10 वर्ष कारावास अधिक दंड. तर कलम 393 जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे 7 वर्ष शिक्षा व अधिक दंड आहे. तर कलम 394 आहे जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत केल्यानंतर 7 वर्ष कारावास, 10 वर्ष कारावास किंवा जन्मठेप, तसेच दोन्ही. तर दरोड्याबद्दल कलम 395 दरोड्याबद्दल शिक्षा एक तर जन्मठेप किंवा 10 वर्ष कारावास किंवा दोन्ही. तर 396 खुनासहित दरोडा, याला शिक्षा काय आहे, फाशी किंवा जन्मठेप किंवा दोन्ही. तर कलम 397 मृत्यू किंवा जबर दुखापत घडून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा घालणे. कलम 397. प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे 398. कलम 398. कलम 399 दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे, याला शिक्षा किती आहे, 10 वर्ष कारावास अधिक दंड. तर कलम 400 दरोडेखोराच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा, दरोडेखोरांच्या टोळीमध्ये मिसळल्याबद्दल शिक्षा आहे. तर कलम 304 चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा. तर 400 कलमानं दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा सुनावलेली आहे. तर 401 चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा सांगितलेली आहे. तर 402 दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, याला शिक्षा आहे 7 वर्ष कारावास अधिक दंड. तर मित्रांनो, आपण मालमत्तेच्या फौजदारी पात्र अपहाराविषयीचे काही कलम पाहणार आहोत. तर कलम 403 मालमत्तेचा अप्रमाणिक अपहार, याला शिक्षा आहे 2 वर्ष कारावास किंवा दंड म्हणजे अधिक दंड व दोन्ही. तर कलम 404 मृत व्यक्तीच्या मृत्यूविषयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रमाणिक अपहार करणे, याला शिक्षा आहे 3 वर्ष अधिक दंड, 3 वर्ष कारावास अधिक दंड. जर नोकराने तो गुन्हा केलेला असेल तर नोकराला 7 वर्ष शिक्षा आहे, कारावास आणि अधिक दंड आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण हे 404 पर्यंत कलम पाहिलेले आहेत आणि हे 100 कलम झालेली आहेत. आणि जास्त व्हिडिओ लेंदी न व्हावा यासाठी मी 100चा सिरीज सुरू केलेला आहे. मग असे 4 का 5 व्हिडिओ होणार, 4 ते 5 व्हिडिओ होतील, परंतु तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आणि जास्त मोठाही व्हिडिओ होणार नाही. तर मित्रांनो, जर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, MPSC स्टडी गुरु चॅनल तुम्हाला आवडत असेल, तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण यानंतर मी सर्व जे की बेअर ऍक्ट आहेत किंवा मग मेजर ऍक्ट किंवा मायनर ऍक्ट आहेत मित्रांनो, तेही मी या चॅनलच्या माध्यमातून घेणारच आहे. तसेच पॉलिटीचे घटना दुरुस्ती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझं चॅनल खरंच आवडत असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.